थेट अंजली दमानिया सुद्धा आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। अंजलीताई, स्वागत आहे तुमचं। तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून हा लढा लढतायत आणि अद्यापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही, म्हणून तुम्ही आज गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। कशा पद्धतीची चर्चा तुम्ही गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत करणार आहेत? नाही, आज आता ह्या सगळ्या गोष्टी मी म्हणजे माझ्याकडे असलेले कागदपत्र त्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दाखवणार आहे। माझी आता 11:30ला बावधन पोलीस स्टेशन मध्ये आधी आम्ही जाणार आहे आणि 1:45 ला सिपिंगची वेळ घेतली आहे आणि FIR पार्थ पवारवर का होत नाही या दोन्ही गोष्टींची मागणी करणार आहे। कारण जर सामान्य माणसाला कधी असं आपण तुम्ही मी कोणी आपण असं काही कधी केलं असतं तर ताबडतोब आपल्याला शिक्षा झाली असती, पण अजित पवारांचा मुलगा आहे म्हणून सगळी यंत्रणा त्यांना मदत करते। आत्ताच्या घटनेला आम्ही दाखवलं की 3 अधिकारी जे PA 2 PA आहेत आणि 1 OSD आहेत अजित पवारांचे, ते सरळपणे त्यांना जर मदत करत असतील, त्याच्यात कलेक्टर स्टॅम्प्स हिंगणे म्हणून जे आहेत त्यांचं सगळं चॅट बघितलं, ते जर असे सगळे मदत करत असतील, पूर्ण यंत्रणा अजित पवारांच्या मुलासाठी जर काम करत असेल तर हे मला मान्य नाही आणि त्यांच्यावर FIR झाली पाहिजे ही मागणी घेऊन मी पोलिसांना भेटणार आहे। अंजलीताई, गुन्हा दाखल जर झाला नाही तर तुम्ही कोर्टामध्ये सुद्धा धाव घेणार आहे असं कळत आहे? नक्कीच, कारण जर पोलिसांनी येत्या 2 दिवसात गुन्हा दाखल केला नाही तर अंडर 156(3) मी मॅजिस्ट्रेट कोर्ट कडनं तो दाखवून करून घेण्याचे ऑर्डर्स घेणार आहे आणि ते जर झालं नाही त्याच्यावरही जर इन्व्हेस्टिगेशन केलं गेलं नाही तर मात्र हायकोर्ट मूव्ह करेल, पण सोडणार नाही या लोकांना। निश्चित, अगदी। अंजलीताई, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया बातमीच्या संदर्भात तुम्ही दिलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।